जय शिवराय मित्रांनो, आज आपण आलेलो आहे स्वराज्याचे तोरण असलेल्या तोरणा या किल्ल्यावर। छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वरावरती 1645 मध्ये शपथ घेतल्यानंतर इसवी सन 1647 मध्ये तोरणा किल्ला स्वराज्यात आला। हा किल्ला पुण्यातील वेल्हे तालुक्यात असून सह्याद्री या डोंगररांगेवरती वसलेला आहे। या किल्ल्याची चढण श्रेणी ही मध्यम अवघड असून पावसाळ्यामध्ये या किल्ल्यावरती जाणे धोक्याचे आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना इसवी सन 1647 मध्ये सर्वप्रथम हा किल्ला जिंकला। छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले, म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा किल्ला असे ठेवण्यात आले। महाराजांनी गडाची पाहणी करत असताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे या किल्ल्याचे नाव बदलून प्रचंडगड असे ठेवले। किल्ल्याची डागडुजी चालू असताना छत्रपती शिवाजी महाराजांना या किल्ल्यावरती काही सोन्याची हंडे सापडली। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या खजिन्याचा उपयोग मुरुंबदेवाच्या डोंगरावरती राजगड किल्ला बांधण्यात उपयोग केला आणि तोच राजगड किल्ला हा स्वराज्याची पहिली राजधानी ठरला। इसवी सन 1470 ते 1486 दरम्यान बहामनी राजवटीसाठी मलिक अहमद याने हा किल्ला जिंकला। किल्ल्यावरील निसर्गरम्य वातावरण हे अगदी मन भरून टाकते। छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर हा किल्ला मोगलांकडे गेला। त्यानंतर शंकराजी नारायण यांनी हा किल्ला पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला। पुढे काही वर्षानंतर म्हणजे इसवी सन 1704 मध्ये औरंगजेबाने या किल्ल्याला वेढा घातला व लढाई करून हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला। विशेष म्हणजे औरंगजेबाने लढाई करून जिंकलेला हा मराठ्यांचा एकमेव किल्ला आहे। किल्ल्यावर पाहण्यासाठी मुख्य 11 प्रकारची ठिकाणे आहेत। या किल्ल्यावरती तुम्हाला बऱ्याच ठिकाणी पाण्याच्या टाक्या बघायला मिळतील, त्याचप्रमाणे काही वीरांची मंदिरे, त्याचप्रमाणे सचिवांच्या खोली देखील तुम्हाला इथे पाहायला मिळतील। त्यानंतर हे मंदिर आहे मेंगाई देवीचे। गाभाऱ्यामध्ये एक सुंदर प्रकारची मूर्ती असून या ठिकाणी तोरणा किल्ल्याचा पूर्ण नकाशा आहे। त्यानंतर हे आहे किल्ल्यावरील महत्त्वाच्या मंदिरापैकी एक श्री तोरणेश्वर महादेव मंदिर। याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महादेवाची पूजा करत। भक्कम तटबंदी असलेला हा किल्ले तोरणा तोफेचे बार सहज सहन करू शकतो। हा आहे कोकण दरवाजा। या किल्ल्यातून बाहेर पडताच काही अंतरावरती आपल्याला बुधला माची पाहायला मिळते। त्यानंतर हे ठिकाण आहे लक्कडखाना। या ठिकाणी विविध प्रकारचे लाकडे साठवले जातात। हा किल्ला ज्या वास्तूसाठी ओळखला जातो ती म्हणजे झुंजार माची। किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या पाठीमागेला तोरणजाई देवीचे मंदिर आहे। हा आहे किल्ल्याचा मुख्य दरवाजा। इंग्रज अधिकारी व गव्हर्नर जेम्स डग्लस हे तोरणा किल्ल्याला पाहून असे म्हणतात की जर सिंहगड हा सिंहाची गुफा आहे तर किल्ले तोरणा हे गरुडाचे घरटे आहे। असा आहे हा अभेद्य किल्ला। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा,
शेअर करा आणि स्वराज्य भ्रमंती चॅनेलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.